बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचे पडसाद आता थेट आयपीएल पर्यंत पोहोचले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला संधी दिल्याने देशात राजकीय वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता बीसीसीआयने थेट हस्तक्षेप करत केकेआरला मोठा निर्णय घ्यायला भाग पाडलाय. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेला अन्याय आणि हिंसाचार देशभरात चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल 2026 साठी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघात घेतल्याने मोठा वाद पेटला. भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाला उघड विरोध केलाय. या प्रकरणामुळे केकेआर फ्रँचायझी आणि संघमालक शाहरुख खान यांच्यावर सातत्याने टीका होत होती. वाद वाढत गेल्यानंतर अखेर बीसीसीआयने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी कोलकाता नाईट रायडर्सला स्पष्ट निर्देश देत मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त करण्यास सांगितले आहे. देवजीत सैकिया म्हणाले, देशभरातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता केकेआरने बांगलादेशी खेळाडूला रिलीज करणे आवश्यक आहे. तसेच केकेआरने पर्यायी खेळाडूची मागणी केल्यास त्यासाठी बीसीसीआयची परवानगी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या आयपीएल मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुर रहमानसाठी तब्बल 9,20,00,000 रुपयांची बोली लावली होती. मुस्तफिजुरसाठी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली होती. मात्र खरेदीनंतर लगेचच हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि अखेर बीसीसीआयला हस्तक्षेप करावा लागला. राजकारण, देशांतर्गत भावना आणि क्रिकेट यांचा हा संघर्ष आयपीएल सारख्या व्यासपीठावर किती परिणाम करतो हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आता केकेआर कोणता पर्यायी खेळाडू निवडते याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय.